रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धन्यवाद की आपण माझ्या या छोट्याशा गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद देत आहात. त्यामुळे सर्वप्रथम आपले धन्यवाद. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. ते म्हणजे गवळणींवर कोणते बोल वाजतात. तर कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की बऱ्याच दिवसापासून बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की गवळणींवर कोणत्या प्रकारे वाजवतात, तर त्याविषयी थोडी माहिती सांगा. तर त्यामुळे हा व्हिडिओ बनवला. तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला गवळण जी असते त्याच्यावरती सुरुवातीला उठाण कशी वाजवायची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रकार कोणते वाजवायचे, त्याच्यानंतर त्या अंतऱ्यामध्ये कोणते बोल वाजवायचे, लग्गी कोणती वाजवायची, उठाण कोणती वाजवायची, तर हे सर्व या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. गवळणींवर कोणत्या प्रकारे वाजवायचे, सुरुवातीला आपल्याला बोल समजावून सांगतो, त्यानंतर गवळणींवरचे बोल कसे वाजवायचे त्याच्याबद्दल सांगतो. तर बघा, सर्वप्रथम ज्यावेळेस मी धुमाच्या वरच्या साईडला म्हणतो त्यावेळेस या प्रकारे वाजवायचं, आणि ज्यावेळेस मध्यभागी म्हणतो त्यावेळेस या प्रकारे. तर बघा सुरुवातीची उठावण तिट्ट ताता तिट्ट ताता तिट्ट ताता ताता, तर या प्रकारची उठावण आहे. तर अक्षराची ओळख मला वाटते सांगायची काही गरज नाही, कारण की ज्या अर्थी आपण हा व्हिडिओ बघताय त्या अर्थी आपल्याला अक्षराची ओळख असेल तरी लाईट थोडं सांगतो. तिट्ट ताता बघा, ती तर्जनी बोटाने वाजवायचं. तिट्ट बघा दोन प्रकारे वाजते, थापावरही वाजते आणि चाटवर वाजते. तर चाटवर बघून नंतर थापवर बघा. तिट्ट तिट्ट, परत ताता, धुमाच्या मध्यभागी ता आणि इकून चाटवर बघा. तिट्ट ताता, परत तिट्ट ताता, त्यानंतर तिट्ट ताता ताता बघा. तिट्ट नंतर या प्रकारे तिट्ट ताता त्यानंतर थापेवर तिट्ट या प्रकारे थापेवर वाजवायचं. तर आता त्याच्यानंतरचा बघा, जास्त वेळ न घेता समजून सांगतो आपल्याला सोप्या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर तिट्ट ताता ताता दुसरी उठावण बघा. परत तिट्ट ताता किंवा तिट्ट ताता ताता थापेवर आणि चाटवर तिट्ट ताता ताता या प्रकारे वाजवायची. त्याच्यानंतर लग्गी कोणती वाजवायची त्याच्यावर बघा. त्याच्यानंतर धाकत नाना तेत धाना, धाकत नाना तेत धाना. तर बघा धाकत नाना तेत धाना. तर बघा धा धा, परत क धुमाच्या मध्यभागी क क धाकत, त्यानंतर नाना चाटवर नाना धाकत, परत नाना, परत तेत 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 बघा. तेत या प्रकारे ज्यावेळेस स्लो मध्ये लगी वाजते त्यावेळेस या प्रकारे वाजवलं तरी चालते, आणि ज्यावेळेस फास्ट मध्ये लगी वाजते त्यावेळेस या प्रकारे वाजवायचं. तेत 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 याकडे तेत धाना, नंतर धाना हा या प्रकारे धा नाना तेत धाना या प्रकारे. तर बघा फास्ट मध्ये कशी वाजते. वाजवायची. तर बघा त्याच्यानंतर धेत नाना तेत धाना. तर बघा परत धेत 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 धेत, परत नाना धेत नाना, त्यानंतर तेत 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 चोपून वाजवायचं चाटवर. तेत या दोन बोटांना वाजवलं तरी चालते बघा. तेत परत धाना धेत नाना तेत धाना धेत नाना तेत धाना धेत नाना तेत धाना वाजवायची. तर बघा त्याच्यानंतर उठाण येते. ताकत नाती नानाती नाती ता त्रिकीट ता त्रिकीट, चार मात्रेची उठाण आहे बघा. तर बघा
ता जोडता आहे, ता परत क परत त चोपून ता क त या प्रकारे ता क त, त्यानंतर ना चाटवर ता क त ना, परत ती ना ना ती ना ना बघा ती ना ना ती ना ना ती बघा ती ती ना ना ती ना ना ती ता क त ना ती ना ना ती ना, त्याच्यापुढे तिट ता त्रिकीट ता त्रिकीट तिट तिट नंतर ता त्रिकीट ता तीर किट परत ता तीर किट ता क त ना ती ना ना ती ना तिट ता त्रिकीट ता त्रिकीट या प्रकारे वाजवायचं. त्याच्यानंतर दुसरा बोल बघा धिन्ना धिन धिन धा तिट धिन धिन्ना तीन तीन ता तिट बघा धिन धिन म्हणजे धा वाजवायचं, धिन परत ना धिन ना परत धिन दिन धिन धिन परत धा तिट धा तिट धिन ना धिन धिन धा तिट, त्यानंतर धिन धिन ना बघा धिन धिन ना, त्यानंतर तीन 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 तीन, त्यानंतर ता तिट ता संपूर्ण बोल धिन ना धिन धिन धा तिट धिन धिन ना धिन धिन धा तिट या प्रकारे वाजवायचं. त्याच्यानंतर बघा त्याचं व्हेरिएशन त्याच्यामध्ये कोणतं वाजते, धा बघा धा तिट धिन धिन ना धिन धिन धा तिट तीन तीन ना तीन तीन, 8 मात्र्याचं व्हेरिएशन बघा धा परत तिट धा तिट परत धिन दिन धिन दिन परत ना धिन 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 धा तिट धिन धिन ना धिन धिन, त्यानंतर ता तिट बघा ता तिट परत तीन 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 परत ना तीन तीन ना तीन तीन या प्रकारे धा तिट धिन धिन ना धिन धिन धा तिट धिन धिन ना तीन तीन. हा जर बोल आपल्याला लक्षात येत नसेल तर अंतरावरील बोल याचे 2 व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेले, तो आपण बघून घ्या. त्याच्यामध्ये सर्व सविस्तरपणे सांगितलेलं आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा धा तिट धिन धिन ना धिन धिन धा तिट धिन धिन ना धिन धिन या प्रकारे वाजवायचा. तर त्याच्यानंतर बघा उठान घ्यायची परत तिट ताता तिट ताता तिट ता तिट ता तिट धिन तांग धिन तांग बघा तिट ताता परत तिट ताता परत तिट तिट ता तिट ता तिट तिट ताता तिट ताता तिट ता तिट ता तिट धिन तांग या प्रकारे बघा तिट ताता तिट ताता तिट ता तिट ता तिट धिन तांग. तर बघा आता आपण जे काही एवढे बोल बघितले तर याचा वापर गवळणीवरती कसा करायचा, तर एक गवळण आहे त्याच्यावरती हे सर्व बोल वाजवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. गवळण अशी पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तर अशी गवळण आहे. तर ह शब्द ज्यावेळेस येतो पाही तर इथून आपल्याला उठावणीची पहिल्या उठावणी सुरुवात करायची तिट्ट ताता तिट्ट ताता तिट्ट ताता ताता, आणि त्याच्यानंतर दुसरी जी उठावण आहे आपली तिट्ट ताता ताता, तर ला या शब्दापासून सुरुवात करायची. तर बघा सुरुवातीची उठावण त्यानंतर दुसरी पाहिला पाहिला तर बघा या प्रकारे. आणि दुसऱ्या प्रकारे आपली जर सुरुवातीची सम सुटली तर लगेच दुसऱ्या समाला कस धरायचं पाहिला पाहिला या प्रकारे. तर या प्रकारे उठाण वाजवायची. त्याच्यानंतर नंदा नंदा आणि त्यानंतर दुसरा बोल पाहिला पाहिला अंतरा येतो त्यालाही हाच बोल वापरायचा. तर मन शब्द ज्यावेळेस येते त्यावेळेस ता ता वाजवायचा.
10 त्रिकेट, त्यानंतर परत 10 त्रिकेट, या प्रकारे बघा. त्यानंतर परत लगेच उठाण घ्यायची बघा. त्यानंतर उठावून तिट्ट ताता तिट्ट ताता तिट्ट ता त्रिकेट ता त्रिकेट. उठाण घेऊन लग्गी वाजवायची बघा. या प्रकारे लग्गी घ्यायची. तर त्याच्यानंतर परत दुसरा अंतरा येतो. त्याला ज्यावेळेस गायन चालू असते, ज्यावेळेस टाळ या पद्धतीने वाजतो ठेक्याच्या पद्धतीने, धिन्ना धिन धिन्ना धिन धिन्ना तीन तीन ता, त्यावेळेस हा ठेका घ्यायचा. आणि ज्यावेळेस टाळ या पद्धतीने वाजते, या पद्धतीने ज्यावेळेस टाळ वाजते तर त्यावेळेस लग्गी लावायची. तर बघा सुरुवातीला सांगतो आपण. काळी गोंधळी हातामध्ये काठी, गोधनी चालितो यमुना तटी. तर ज्यावेळेस या प्रकारे टाळ चालू असतो तर त्यावेळेस लग्गी लावायची. आणि ज्यावेळेस ठेक्याचा टाळ चालू असतो बघा, काळी घोंगडी हातामध्ये काठी, गोधनी चालितो यमुना तटी. आणि त्यानंतर थोडा अंतरा येतो. गोधने चारितो यमुने तटी. तर याला अंतऱ्याचा बोल लावायचा बघा. गोधने चारितो यमुने तटी. त्यानंतर इथं थोडा चालीचा रुटीन बदलते. हा बोल लावायचा बघा. चारितो यमुने तटी. परत लग्गी लावायची. धेतना तेने वेदी तेने वेदी तेने वेदी तेने वेदी तेने वेदी तेने वेदी. तर परत दुसरी आता चौपटची लग्गी घ्यायची. चौपटची सुरुवातीला उठावून, त्यानंतर चौपटची लग्गी बघा. सॉरी, ही उठावून घ्यायची बघा. पाहिला पाहिला. त्याच्यानंतर ठेका वाजवायचा. नंदा या प्रकारे वाजवायची. तर बघा सुरुवातीला परत एक वेळ. पाहिला पाहिला या पद्धतीने लग्गी घेतली आणि त्यावेळेस शेवट अभंगाचा झाला तर 8 मात्रेची उतरणी घ्यायची. किंवा या पद्धतीने. तर बघा या प्रकारची असते गवळण
आणि त्याच्यावर कोणते बोल वाजवायचे हे आपल्याला सांगितलं. तर मला काय एवढं गायन जमत नाही, पण आपल्याला समजण्याकरता थोडं गाऊन दाखवलं, कोणता बोल कुठे वाजवायचा हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तर बोल ज्यावेळेस सांगणं सुरू असतो त्यावेळेस बोल स्क्रीनवरती सुद्धा दिलेला असतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बोल दिला जाईल. तत्पूर्वी व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. रामकृष्ण हरी.